गणपती बाप्पा म्हणलं की डोळ्यासमोर सर्वाधिक काय येतं? मोठं पोट, गोंड स्वरूप आणि मोदक. पण तुम्हाला माहिती आहे का, गणपती बाप्पांना 21 मोदकच का अर्पण करतात? मोदक हा गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य आहे. 21 या अंकाला शास्त्रामध्ये पवित्र मानलं जातं. हे 21 मोदक म्हणजे 5 इंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, 5 प्राण आणि 1 मन. एकूण 21 म्हणजेच आपण आपल्या सर्व इंद्रिये, प्राण आणि मन याचा अर्पण बाप्पाला करतो. स्त्री पुरुषाचा वध झाल्यानंतर त्याचे 2 पुत्र देवांतक आणि नरांतक हे दोघे अत्यंत पराक्रमी, बलवान व असुरशक्तीने संपन्न होते. या वरदानामुळे त्यांना देव, दानव किंवा कोणत्याही योद्धाकडून सहज मृत्यू येणार नव्हता. वरदान मिळताच देवांतक आणि नरांतक यांनी 3 लोकांवर अत्याचार सुरू केले. सर्व देव घाबरून महादेवांकडे मदत मागण्यासाठी आले. तेव्हा महादेव म्हणाले, हे राक्षस फार पराक्रमी आहेत, पण त्यांचा मृत्यू माझ्या पुत्राशिवाय होऊ शकत नाही. गणेशच त्यांचा वध करून धर्माचं रक्षण करेल. तेव्हा ऋषी कश्यप आणि आदित्य माता यांच्या घरी गणपती बाप्पांनी विनायक या रूपात जन्म घेतला. आणि जेव्हा देवांतक आणि नरांतक या राक्षसांसोबत युद्धाची वेळ आली, तेव्हा गणपती बाप्पांनी आपल्यासोबत 20 सैनिक घेतले. ते 20 सैनिक आणि आपले गणपती बाप्पा असे सगळे मिळून 21 जण झाले. तेव्हा गणपती बाप्पांच्या मातेने गणपती बाप्पांसोबत प्रत्येकी 21 मोदक बांधून दिले. म्हणजे युद्धामध्ये भूक लागल्यानंतर गणपती बाप्पांना 1 मोदक आणि बाकी 20 सैनिकांना प्रत्येकी 1 मोदक. म्हणून तेव्हापासून जेव्हा आपण गणपती बाप्पांची पूजा करतो किंवा गणेश चतुर्थीला प्रसाद दाखवताना आपण त्यांना 21 मोदक अर्पण करतो. तर ही होती गणपती बाप्पा आणि 21 मोदकांची कथा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका.